अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आमदार रवींद्र वायकर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आज रात्री 8 वाजता शिवसेनेमध्ये प्रवेशाची शक्यता आहे। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। आणखीन एक विश्वासू साथीदार ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। जोगेश्वरीमधील कथित भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईडीच्या रडारवरती ते होते। दरम्यान रवींद्र वायकर ज्या प्रकरणामुळे ईडीच्या रडारवरती आहेत ते प्रकरण काय आहे जाणून घेऊयात। जोगेश्वरीच्या मजासवाडी भागामध्ये 13,674 चौरस फुटांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे। हा भूखंड मैदानासाठी आणि रुग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता। या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी 5 स्टार हॉटेल बांधलं असल्याचा आरोप केला गेला। विशेष म्हणजे या बांधकामासाठी वायकरांनी महापालिकेकडून परवानगी घेतली नसल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांची चौकशी सुरू आहे। चौकशी दरम्यान ईडीकडून वायकर यांच्या घरावरती धाड टाकण्यात आली। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। भूषण, रवींद्र वायकर यांची चौकशी सुरू होती ईडीकडून आणि त्यानंतर आता हा मोठा निर्णय ते घेतात की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। काय नेमके अपडेट्स आहेत, या घडामोडी काय घडतात सध्या राजकीय वर्तुळात? नक्कीच तृप्ती, एकंदर जोगेश्वरी भूखंड प्रकरणामध्ये जे ईडीच्या रडारवर होते ते रवींद्र वायकर, आमदार रवींद्र वायकर ते आता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत पक्षप्रवेश करतील अशा प्रकारे शक्यता वर्तवली जात आहे। याचा जवळपास निश्चित झालेला आहे। त्यामुळे रवींद्र वायकर नेमका कधी पक्षप्रवेश करतात देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदर जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जर संपूर्ण शेड्यूल पाहिलं तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर, हिंगोली आणि रात्री उशिरा ते कल्याणपूर्वमध्ये त्यांचे काही कार्यक्रम आहेत। त्यामुळे आज त्यांचा जर पक्षप्रवेश झाला तर तो कल्याणमध्ये होऊ शकतो किंवा नाहीतर मग पक्षप्रवेश हा उद्यावर देखील ढकलला जाऊ शकतो। त्यामुळे सध्या तरी रवींद्र वायकरांचा पक्षप्रवेश किंवा आज किंवा उद्या होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी पुन्हा एकदा ठाकरे गट हा पुन्हा एकदा ईडीवरती आरोप करू शकतो किंवा ईडीच्या दबावामुळे अशा प्रकारे पक्षांतर होत आहे असा देखील आरोप करू शकतो। त्यामुळे संपूर्ण येत्या राजकीय घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेने घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी रवींद्र वायकर हे आज लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। तृप्ती, भूषण, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि तुझ्याकडून या संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।